नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण तालुक्यातील वाशी शिर्की या खारेपाट विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न कायम भेडसावत असून कित्येक दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे। येथे शहापाडा धरणांमधून एमजीपीच्या योजनेतून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो, पण पाण्याच्या फोर्समुळे ही लाईन वारंवार ब्रेक होत आहे। लाईन ब्रेकडाऊनमुळे 3 दिवसांचा गॅप कधी 6 दिवसांपर्यंत जातो। याचा सर्वाधिक त्रास महिला वर्गाला सहन करावा लागत आहे। शेवटच्या टोकापर्यंत पाणी कधी पोहोचणार हा प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर उभा राहिला आहे। या पार्श्वभूमीवर समस्येचे निवारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते मंगल पाटील, वाशी माजी सरपंच गोरख पाटील, शिर्की तंटामुक्ती अध्यक्ष शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव म्हात्रे, नयन पाटील व कार्यकर्ते यांनी 2 दिवसांपूर्वी एमजीपी कार्यालय पनवेल येथे कार्यकारी अभियंता पांढरपट्टे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करण्याची विनंती केली होती। या मागणीला मान देत कार्यकारी अभियंता पांढरपट्टे व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी आज दिनांक 18 डिसेंबर रोजी स्वतः खारेपाट विभागातील शिर्की पाण्याची टाकी, वाशी पाण्याची टाकी तसेच पाईपलाईनची पाहणी केली। बोरीफाटा ते शिर्की दरम्यानची जीर्ण जलवाहिनी बदलून एसटीपी मार्फत नव्या लाईनद्वारे पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। वाशी, शिर्की व वढाव येथील पाण्याच्या टाक्या लवकरात लवकर भरल्या जातील, तसेच टाक्या पूर्ण भरेपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवले जाईल असे स्पष्टीकरण एमजीपीचे कार्यकारी अभियंता पांढरपट्टे यांनी दिले। स्थानिक आमदार व खासदारांच्या माध्यमातून आलेल्या निधीच्या योग्य अंमलबजावणीचे आश्वासन देत 2 महिन्यात पाणी प्रश्नाला 70 ते 80% न्याय देता येईल असे भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। आज आपण वाशी ते शिर्कीपर्यंत जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनची पाहणी केलेली आहे। खरोखरच आपण पाहिली असेल निकृष्ट दर्जाची पाईपलाईन आहे आणि बरेच ठिकाणी ती लिकेज पण झालेली आहे आणि या पाईपलाईन मुळे अनेकांना पाणी प्रश्न भासवत आहे आणि त्यासाठी आज मिलिंद पाटील आणि हे सर्व कार्यकर्ते आपल्यापर्यंत आलेले आहेत। त्याच्यावर कशा पद्धतीने आपण मार्ग काढणार आहोत? आज आपण जे पाहणी केलेली आहे ते प्रामुख्याने आपले परवा दिवशी सरपंच आणि आपल्या ग्रामस्थ पनवेल ऑफिसमध्ये आले होते आपल्या चर्चा करण्यासाठी। त्याच्या अनुषंगाने आपण आजची ही भेट दिलेली आहे की प्रॉब्लेम समजून घेणं आणि त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येतील। तर प्रामुख्याने ह्याच्यामध्ये असं आढळते की आपल्या ज्या टाक्या, जुन्या टाक्या आहेत किंवा ज्या नवीन बांधून तयार आहेत त्याच्यामधून पाणी न जाता आपण ग्रॅव्हिटीनं पाणी सोडून 3 दिवसाचं असे शेड्यूल करतोय आणि त्याच्यामुळं ते पाणी आपल्याला शेवटपर्यंत पोहोचवता येत नाहीत आणि टाकीतनं पाणी सोडल्यानंतर असं दिसून येतंय की काही ठिकाणी लाईन फुटते असं लोकांचं म्हणणं आहे। तर ह्या ज्या लाईन फुटतात त्याच्याबद्दल आपण नवीन रिप्लेसमेंट किंवा बदलून देऊ आपण त्या पाईपलाईन, पण टाकीतनं पाणी सोडून लोकांना पाणी देणं हे प्राधान्यानं आम्ही हाती घेणार आहे। त्याबद्दल जिल्हा परिषदचे पण लोक आज आलेले आहेत, अधिकारी लोक, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हे शेड्यूल तयार करू आणि हळूहळू एका लाईनच्या टाक्या भरून त्याच्यातनं पाणी देणं, पर्यायी त्या लाईन फुटल्या समजा तर नवीन बदलणं, त्या वेळेमध्ये आपण टँकरनं त्या गावांना पाणी पुरवठा करून देणं आणि असं हे करून आपण त्या हळूहळू टाक्या वापरात घेतोय आणि टाक्यातनं पाणी सोडून आपण ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। हळूहळू म्हणजे किती दिवस, किती महिने, किती वर्ष लागतात? 1-2 महिन्यांमध्ये सर हे आपण सेट करू, आपण सगळे हे टाक्यातनं पाणी द्यायचं नियोजन करू आपण। आज आपण वाशी, वडखल ते शिर्की पर्यंतच्या जे पाईपलाईन आहेत आणि ज्या पाईपलाईनच्या मुळे लोकांना पाणी पोहोचत नाही ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि 2 दिवसापूर्वीच आपण पनवेलच्या कार्यालयात पण गेला होता। काय सांगाल याबाबत? साधारणतः वाशी, शिर्की या खारेपाट